घडामोडी संपूर्ण घडल्या आहे। नागपुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं निवासस्थान या ठिकाणी संपूर्ण झालंय। एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली पाटी आधी काढून टाकण्यात आली, परंतु साम टीव्हीने बातमी दाखवली आणि त्यानंतर पाटी पुन्हा लावण्यात आली आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीवरती पाहताय। साम टीव्हीने सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर तिचा इम्पॅक्ट असा झालाय की 2 कर्मचारी हे निवासस्थानाच्या बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा ही पाटी लावलेली आहे। ही पाटी डागडुजीसाठी काढण्यात आल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। अधिकची माहिती देण्यात त्यांनी टाळलेलं आहे, परंतु ही पाटी मार्बलची आहे, तिला कुठलंही कलरिंग करण्याची, डागडुजी करण्याची गरज नाहीये। आपल्या प्रतिनिधी वैदेही काळेकर आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, काय सांगाल? या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय, नागपुरात घडामोडी या घडतायत आणि इकडे मुंबईत सुद्धा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर पाटी सध्या कायम आहे। नेमकं या घडामोडींकडे कसं पाहिलं जातंय? बघा, आज जर बघितलं तर 14वी विधानसभा आज विसर्जित होणार आहे, मात्र त्यासाठी अजूनही अवधी बाकी आहे आणि त्यासाठी त्याच्या आधीच पाटी काढणं हे कधीही योग्य नाहीये। नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं खरं तर ही पाटी काढण्यात आली आणि त्यानंतर साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतरचा जो इम्पॅक्ट बघायला मिळतोय की ही पाटी पुन्हा एकदा लावण्यात आली। त्यानंतर आम्ही वर्षा निवासस्थानी देखील पाहिलं तर वर्षा निवासस्थानी ही पाटी कायम होती। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजूनही पदावर कायम आहे। त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाहीये, पण तत्पूर्वी ज्या पद्धतीनं कोणाच्या सांगण्यावरून खरं तर ही पाटी काढण्यात आली आणि नेमकं पाटी काढण्यामागचं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र ज्या अधिकाऱ्यांनी ही पाटी काढली होती निश्चितच त्यांच्या संदर्भात विचारणा होणार असल्याची देखील माहिती मिळतेय। सध्या मेंटेनन्ससाठी ही पाटी काढण्यात आल्याची माहिती देखील नागपूरच्या काही अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। मात्र आता लगेचच मेंटेनन्स करण्याची इतकी काय गरज होती, इतकी काय आवश्यकता होती की पाटी काढावी, असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। मात्र साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ही पाटी लगेचच लावण्यात आली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा खरं तर आपण बघतोय की अधिकाऱ्यांची चौकशी देखील होणार असल्याचं कळतं आहे, त्यांची विचारणा देखील करणार असल्याचं कळतंय की कोणाच्या सांगण्यावरून खरं तर ही पाटी काढण्यात आली हा प्रमुख प्रश्न आहे। अजूनही मुख्यमंत्री कोण या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये, शपथविधी झालेला नाहीये आणि सध्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत, त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाहीये। त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते कायम आहेत आणि जर कायम आहेत तर शासकीय निवासस्थानावरची पाटी काढलीच कशी हा प्रमुख प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। नक्कीच वैदेही, आपण पाहतोय की जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजून राजीनामा दिला नाही तरी सुद्धा पाटी का काढण्यात आली हाच मोठा प्रश्न आहे। हीच बातमी साम टीव्हीने सगळ्यात पहिले दाखवली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं लिहिलेली पाटी पुन्हा एकदा लावण्यात आली आहे आणि या प्रकरणी आता अधिकारी सुद्धा चौकशीच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे।